तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणारे पैठण येथील जायकवाडी नाथसागर धरणात वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। अवघ्या काही दिवसात धरणाची पाणी साठा पातळी 28% थेट 88% पोहोचल्याने पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पैठण येथील जायकवाडी नाथसागर धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून सोमवार दिनांक 3 ऑगस्टच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत धरण 88% भरले आहे। सध्या धरणात प्रति तास 32,931 क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता गणेश हासे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 श्रद्धा निंबाळकर आणि धरण अभियंता रोशन जाधव यांनी दिली। सध्या उजव्या कालव्यातून 1200 क्युसेक तर डाव्या कालव्यातून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। मात्र वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याची आवक आणखी वाढल्यास धरणातून विसर्ग वाढवावा लागू शकतो अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी गणेश खरडकर यांनी दिली। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता अप्पासाहेब भावले, पैठण। सर, आपण आज नाथसागर धरणामध्ये आज आपला भरपूर असा पाणी साठा झालेला आहे, तो किती टक्के आणि कितीपर्यंत झालेला आहे? सर, मी गणेश खराडकर, धरण नियंत्रण कक्ष जायकवाडी डॅम नाथसागर। आज धरणामध्ये 87.33 इतका पाणीसाठा झाला असून हा पाणीसाठा आपल्याला वर नाशिक विभाग आणि नगर विभागातून झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे आपलं धरण 87.33% पोहोचलेलं आहे। या महिन्याच्या शेवटी आपण 29% धरणाची टक्केवारी होती आणि 29% तर 87% सलग दररोज धरणामध्ये प्रतिदिवस पाण्याची आवक येत होती। आजही या ठिकाणी 32,873 क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाण्याची दाखल होत असून या पाण्यामुळे नाथसागराची पाणी पातळी ही वाढत आहे। आज जमा झालेलं पाणी हे सध्या मराठवाड्यासाठी दिलासादायक असून यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न, औद्योगिकरणाचा प्रश्न आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये एक नवचैतन्य या जायकवाडीच्या धरणाच्या पाण्यामुळे पसरलेलं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे अधिकारी। तर आज आपण आता या धरणाचा साठा 87% झाला म्हणतात, पण आपण याचा विसर्ग कधी करणार आणि खाली विसर्ग केल्यानंतर गावांना, खाली असलेल्या गावांना अलर्ट वगैरे काही दिलेला आहे का? कालच जायकवाडी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पाणी ती सोडण्याची जी स्थिती आहे ती वरच्या येणाऱ्या पाण्याच्या आवकवर अवलंबून आहे। सध्या वर येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असून जर भविष्यामध्ये पाण्याची आवक जर वाढली तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये धरणाचे दरवाजे उघडू शकतो। म्हणून नागरिकांनी स्वतःची जीवित आणि वित्त हानी होऊ नये म्हणून सतर्क राहावं, पाण्यापासून दूर राहावं, नदीकाठच्या स्वतःचे असणारी जनावरे, गोठे वगैरे यातील जनावर यांना मुक्त करावं आणि संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी दक्ष राहावं। आमच्या या MCN न्यूज चॅनलला माहिती दिल्याबद्दल सर आपलं आभारी आणि धन्यवाद आहोत।